प्रेमाने बोला. धन्य रंकारजी एवं रामकृष्ण हरी. आपण नेहमी प्रत्येक प्रवचनकाराकडून ऐकतो, प्रवचनाची सुरुवात करतानाच बरेचसे कीर्तनकार नमस्कार करताना आपल्या सद्गुरूला अभिवादन करताना नतमस्तक होताना म्हणतात, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मग आम्ही कधीतरी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, कधीतरी तहान निर्माण झाली पाहिजे, कधीतरी भूक निर्माण झाली पाहिजे, कधीतरी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे जाणून घेण्याची की गुरुच ब्रह्मा का, गुरुच विष्णू का, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुच का. जरा कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी असं स्वतःसाठी प्रश्न निर्माण करा की गुरुच ब्रह्मा विष्णू महेश का. खरं तर या माझ्या भाविक सज्जनानो, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, तो प्रश्न माझ्या डोक्यामध्ये निर्माण झाला आणि चिंतन केल्यानंतर उत्तर असं मिळालं की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेने होते ना, त्याला देव म्हणायचं. बरं, आता गुरुच ब्रह्मा गुरुच विष्णू गुरुच महेश्वर का, तर याचा अर्थ असा की देवाची दोन रूपं असतात, एक सगुण साकार रूप आणि दुसरं निर्गुण निराकार. आता निर्गुण निराकाराला आम्ही डायरेक्ट भजू शकत नाही, पूजू शकत नाही, तर त्याची ओळख करून देणारा जो सद्गुरू असतो तो त्याच निर्गुण निराकाराचं दुसरं रूप सगुण साकार रूप असतं. आता आम्ही ज्याला सगुण म्हणतोय ना, तो आकारासहित आहे, फोटो मूर्ती आकारासहित आहे, पण चेतन नाही आहे, जड आहे. वेदांनी शास्त्रांनी सगुणाची परिभाषा सांगताना सांगितली की जो आकारासहित ही आहे आणि जो चेतनही आहे, जो चालता फिरता आहे, ज्याच्यामध्ये परमात्म्याचा अंश आत्मा असून तो चेतन आहे. आता आकारासहित आणि चेतन असणारा केवळ आणि केवळ वर्तमान सद्गुरू असतो बाबांनो. समयाचा सद्गुरू असतो, जो निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप असतं. ज्या पद्धतीने वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आपल्या दादांना सद्गुरू रूपात पाहून शरण आले, त्यावेळेला त्या म्हणाल्या की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे. गुरुची कृपा झाल्याशिवाय तुमचा उद्धारच होऊ शकत नाही आहे. म्हणून माऊली म्हणतात, म्हणूनही जाणतेने गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आणि गुरु मिळाल्यानंतर तुम्हाला त्या परमात्म्याचं मूळ प्राप्त होईल. आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं ब्रह्मा विष्णू महेश यांना निर्माण करणारा विश्वविधाता निर्गुण निराकार, त्याचं सगुण साकार रूप सद्गुरू म्हणून गुरुर ब्रह्मा. आता गुरुर विष्णू का, तर या संपूर्ण विश्वाला चालवणारा जो आहे तो विष्णू आहे. बघा, इंग्रजीमध्ये देवाला गॉड म्हटलं जातं. GOD. जी म्हणजे जनरेट करणारा, उत्पन्न करणारा, ओ म्हणजे ऑपरेट करणारा म्हणजेच चालवणारा म्हणजेच विष्णू, आणि डी म्हणजे डिस्ट्रॉयर डिझॉल्व करणारा म्हणजेच एंड करणारा, संवार करणारा म्हणजेच महेश अर्थात शिव शंकर. मग हे ब्रह्मा विष्णू महेश यांना काम देणारा हा निर्गुण निराकार ईश्वर आहे आणि त्याचं सगुण साकार रूप म्हणजे सद्गुरू आहे. म्हणून म्हटलंय की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो
महेश्वरा. गुरुर देवोमध्ये का म्हटलंय तर 33 कोटी ज्यांना आम्ही देवी देवता म्हणतो त्यासुद्धा सद्गुरूच्या चरणावरती आहेत. म्हणून म्हटलंय गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म. अहो एवढंच नव्हे तर सरळ सरळ म्हटलंय की गुरुच साक्षात परब्रह्म आहे. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साक्षात परब्रह्माचं रूपच गुरु असतो बाबांनो. म्हणून मी प्रवचनातून नेहमी म्हणतो की ज्यांच्या जीवनात गुरु नाही त्यांचं अध्यात्मसुद्धा सुरू नाही. तुमचं अध्यात्म खऱ्या अर्थानं चालू करायचं असेल, त्या अध्यात्माची सुरुवात खऱ्या अर्थानं जन्माच्या सार्थकापर्यंत न्यायची असेल तर जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू असणं गरजेचं आहे. जोपर्यंत सद्गुरूकडून ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा, ज्ञानाची खून, ज्ञानाचं वर्म समजत नाही आहे तोपर्यंत काहीच उपयोग नाही आहे. ती ज्ञानाची खून, ज्ञानाचा बोध, ज्ञानाचं वर्म सांगणारा समयाचा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. आणि आज असा समयाचा सद्गुरू, अहो गुरु अनेक असतात. कोणी तंत्रगुरू, कोणी मंत्रगुरू, कोणी विद्यागुरू, कोणी अविद्यागुरू, असो अनेक ऐसे गुरु, परंतु मोक्षदाता सद्गुरू वेगळाची. मोक्षदाता सद्गुरू म्हणजे काय तर ऐका मुख्य सद्गुरूचे लक्षण. आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाशी समाधान स्वरूप स्थिती. जो तुमचं समाधान करतो आणि या स्वरूप स्थितीशी, या परमात्म्याशी जोडतो, तुमचा आत्मा परमात्म्याशी जोडतो, तुमच्या आत्म्याचं लग्न परमात्म्याशी लावून देतो. आणि ज्या सद्गुरूकडे गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि आत्मप्रचिती असते, अशा तिन्ही प्रचितीवरती तंतोतंत उतरतो ना, त्याला खरा गुरु म्हणायचं, आध्यात्मिक गुरु म्हणायचं. आणि असा तंतोतंत सगळ्या नियमांमध्ये उतरणारा समयाचा वर्तमान सद्गुरू म्हणजे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी. या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थाने या विश्वाचा बाप पाहून घ्या आणि निश्चित तुम्हाला खात्री देतो की तुम्ही समाधानी होणार. तुम्ही ते ज्ञान घ्या आणि घरी असलेल्या ग्रंथाशी, शास्त्रप्रचिती म्हणजे ग्रंथाशी जोडा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा खरंच निरंकारी मिशनमध्ये पाहिलेला देव असा आहे का. नैनम छेदंती शस्त्रांनी, ज्याला शस्त्र काटू शकत नाही. नैनम दहती पावका, ज्याला अग्नी जाळू शकत नाही. न चैनम क्लेद एंत्यापो, ज्याला पाणी भिजवू शकत नाही आहे. न शोषी येती मारुता, ज्याला हवा सुकवू शकत नाही आहे. खरंच असं आहे का. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या माझ्या भाविकांना विनंती आहे की तुम्ही या एकदा श्रद्धेचा नमस्कार करा, ज्ञान घ्या आणि घरी जाऊन ज्ञानेश्वरीमधला तो अध्याय नंबर 2:45 पासूनची पदं उघडा आणि त्याच्यामध्ये देवाची परिभाषा माऊलींनी सांगितली आहे की हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विषदो म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे यया. हा प्रलय योदके ना पल्लवे, अग्निदाहो न संभवे, येत महाशोषू न प्रभवे. मारुताचा दासबोध वाचणाऱ्या माझ्या भाविक सज्जनांना दास विनंती करेल की तुम्ही दशक नंबर 6 समास नंबर 2 त्यामध्ये 16 आणि 17 नंबरचं पद आहे. जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावेके जाळीता जळेना, कालविता कालवेना अपे करुनी, जे वायूचेने उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना परब्रह्म ते. किंवा माझ्या कुराण बायबल वाचणाऱ्या लोकांना विनंती आहे की बाबांनो, म्हटलंय ना की मखलूक सारी है कुनबा खुदा का. ये विश्व एक ईश्वर का आहे, एका परमात्म्याचं, एका अल्लाचं आहे. तर तुम्ही या श्रद्धेचा नमस्कार करा आणि निरंकारी मिशनकडून तो ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा घ्या आणि मग तुम्हीसुद्धा तुकोबारायांसारखं सांगा की जेथे जातो तेथे तू माझ्या संगती, चालविशी हाती धरुनिया. प्रेमाने बोला. धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी.